या जगातून जाताना मी आणखीन एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की माझ्यावर खूप आरोप झाले, बदनामी झाली, खंडणी, ब्लॅकमेलिंग काय काय विचारू नका. जेव्हा मी नोटीस देतो, केसेस समोर येत नाही, कोर्टात गेलो तर वकील फुटतात, पोलीसवाल्यांकडे गेलो तर EOWकडे गेलो, माझे पुरावे दिले ते चौकशी करत नाही, हायकोर्टात गेलो तर याचिका लोक बाथरूममध्ये फेकून देतात. पण मी तुम्हाला सांगतो, मी काय केलं नाही काय नाही सांगणार तुम्हाला 50-100 लोक भेटतील. पण मी काय नाही केलं तुम्हाला सांगतो. मी देशद्रोही नाही, मी जातीच्या वरती समाजविघातक काही केलं नाही, मी लॉ अँड ऑर्डर कोणताही प्रॉब्लेम क्रिएट केलं नाही, मी ड्रग्सचं काही केलं नाही, शस्त्रांची तस्करी केली नाही, ह्युमन ट्रॅफिकिंग केलं नाही. त्याच्यानंतर जे इलेमेंट्स असतात राष्ट्रविरोधी त्यांच्याशी कोणी संगनमत केलं नाही. मी हिंदू मुसलमान विषयात कधी दंगल लावली नाही, उलट माझ्यामुळे दंगल वाचलेली आहे. त्याच्यानंतर मी कुठलाही खून बलात्कार केलेला नाही. म्हणजे कोणी असेल तर त्यांनी गुन्हा दाखल करावा आणि मृत्यूनंतर केला तरी चालेल. त्याच्यानंतर म्हणजे मला खूप संधी होती, जमीन ताब्यात घेणे, अंडरवर्ल्डशी जोडणे, बॉलिवूडमध्ये घुसणे, पॉलिटिकल पासपोर्ट वगैरे बनवणे, देशात परदेशात पळून जाणे. म्हणजे पळूनच कशाला, नॉर्मली पण जाऊ शकलो असतो मी. पण ह्या सगळ्या गोष्टी मी काहीच केलेल्या नाही आहेत. ठीक आहे. तर मला असं म्हणायचं आहे की मला सगळं करणं शक्य होतं, मला तेवढी पॉवर होती, ते काही केलं नाही आहे. तर हे आरोप माझ्यावर कोणी झालेले नाही आहेत, केले नाही आहेत आणि कोणाच्या सुपाऱ्या दिलेल्या नाहीत मी. तर मी काय केलं, तर लोकांना नोटिसा पाठवणं, त्यांना समजून सांगणं, रिपोर्ट्स हे करणं, नाही ऐकलं वगैरे त्याचे इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट करून CBIला प्रायम मिनिस्टर ऑफिस सबमिट करून शांत राहणं. कारण ह्याच्या पलीकडे एखाद्या माणसाने सोडाच्या मार्गात जाऊ नये असं माझं मत आहे. राग, चीड, वैताग हे सगळं मला आलेलं आहे. लोकांना जाऊन मारावा, गोळ्या घालाव्यात, AK-47 हे सगळे विचार येतात मनामध्ये, आले. पण तत्त्वज्ञानाने त्याच्यावर मात केली. कारण माझ्या ब्रेनमध्ये जे कोडिंग झालेलं आहे, स्वामीजीने जे ट्रेनिंग दिलं, कोडिंग दिलं, ते मला रोखतं. आणि धक्कादायक बाग अशी की जेव्हा मी स्वतः आत्महत्या करायला जातो किंवा संकट येतं किंवा असं सुडाची भावना येते, तेव्हा एकदम अचानक संधी येते मला सत्कृत्य करण्याची. कोणतरी नवीन येतो, भेटतो, मदत करतो, अशी माझी ती गाडी पुढे गेलेली आहे. त्याच्यामुळे मलासुद्धा वळवलं गेलं आहे वेगवेगळ्या दिशेने. म्हणजे मला सोडाच्या, रिव्हेंजच्या, नाही तर मी नक्षलवादी झालो असतो. मला तर इथं स्वामीजी बोलले होते की मी काश्मीरमध्ये जेव्हा गेलो तेव्हा तुम्ही विचारा प्रदीप दडकरला, म्हणजे स्वामीजी तर असं झालं, त्यामुळे की ते तुम्हाला टेररिस्ट व्हावं लागेल इथं. तर मी काही टेररिस्ट झालो नाही. स्वामीजी मला बोललेत की नाही, आहे साक्षीदार आहेत लोक. मला मुद्दा असा आहे की मी असं काही झालो नाही. पण तर एवढी नोंद समाजाने, लोकांनी घ्यावी. जे लोक मला पैशांच्यावरून अपमानित करतात, हे करतात, समोर समोरून बोलत नाहीत, व्यवहार करत नाही, हिशोब देत नाहीत, नोटिसा देत नाहीत, डील करत नाही. माझ्याशी कुणीही ॲग्रीमेंट केलं नाही, बाय द वे, कुणी नाही. माझ्या बायकोसह कुणीही माझ्याशी आर्थिक व्यवहारात ॲग्रीमेंट केलं नाही. ज्यांनी मला पैसे दिले, मी ज्यांना पैसे दिले, मदत केली, व्यवहार, कोणी ॲग्रीमेंट केलं नाही. का असं ते त्यांनी सांगावं आता.